ईश्वर धाम यांचं जे वक्तव्य आहे विकृत, जेवढं विकृत वक्तव्य गायकवाडांचं आहे अगदी तेवढंच विकृत वक्तव्य हे बागेश्वर धाम हा जो काही महाराज आहे, हा काही बंधुबाबा जो आहे यांचं देखील तशाच प्रकारचं आहे। एकीकडे बंधुबाबांचे प्रकरण समोर येत असताना, खरातांसारखं एक विकृत प्रकरण समोर होत असताना महाराष्ट्रातल्या नेत्यांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या देखील नेत्यांना लाज वाटली पाहिजे की बागेश्वर धामचा कार्यक्रम ते घेतात आहे। हा बागेश्वर धाम काय करतो तर कागदावर म्हणे काही लिहितो आणि ते लिहून असताना भविष्य सांगतो आणि हनुमान जो आहे तो स्वतःच्या अंगात आलाय अशा प्रकारचं एक संदर्भ आणि अशा प्रकारचं नेरेटिव्ह जो उपस्थित करतो, त्याच्या मांडीला आपण बसता, त्यांच्या कार्यक्रमाला जाता। हाच बागेश्वर धाम जो आहे हा नागपूरला आला होता 3 दिवसांच्या कार्यक्रमाला आणि 3 दिवसांच्या कार्यक्रमाला आल्यानंतर पुरोगाम्यांनी आणि एकंदरीत अंधश्रद्धेला मुठपाती देत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चॅलेंज दिलं होतं, खुलं आव्हान दिलं होतं की आम्ही आपल्यापर्यंत येतोय आणि आपण हे प्रश्न जे आहेत आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावेत असं चॅलेंज केल्यानंतर हे बागेश्वर महाराज जे तथाकथित हे इथून पळ काढला, ते पळून गेले, पाठ दाखवून पळून गेले, त्यांच्या पृष्ठभागाला पाय लावून पळून गेले। इतका हा भित्रट घाबरट माणूस जेव्हा पळून गेला तेव्हा खरं पाहिलं तर त्यांचे जे दावे होते त्या दाव्यांच्या अनुषंगानं आणि महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा असताना आणि ड्रग्ज अँड मेडिसिन जो ऍक्ट आहे त्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, मात्र त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पळून जाण्याकरता मदत केली आणि 3 दिवसाचा कार्यक्रम सोडून ते पळून गेले। यावेळेस पुन्हा बोलवलं आणि पुन्हा बोलत असताना जे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, जे मंत्री आहेत, जे मुख्यमंत्री आहेत, स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख आहेत, यांच्या उपस्थितीत ते काय बोलले की शिवाजी महाराजांच्या संदर्भात ते थकलेले हारलेले त्यांनी मुकुट काढून ठेवला। अरे कोणत्या दंतकथा सांगताय तुम्ही, कोणाच्या संदर्भात सांगताय? तुम्हाला लाज वाटली पाहिजे। सांगणारा तर विकृत आणि बेशरम आहेच, मात्र ऐकणारे देखील बेशरम आहेत असं जर म्हटलं तर चुकीचं होणार नाही। महाराष्ट्राचं भूषण आणि ज्यांचा आम्हाला अभिमान आहे, ज्यांनी स्वराज्य नावाचा विचार दिला, त्या स्वराज्य नावाच्या विचारातूनच पुढे भारताचं संविधान निर्माण झालं आणि स्वराज्य आज जे आपण म्हणतो त्याचा संदर्भ थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य अशी आहे। अशा शिवाजी महाराजांच्याबद्दल आपण अशा स्वरूपामध्ये लोकांना कुठेतरी सत्यनारायणाची कथा सांगण्यासाठी गोष्टी सांगताय आणि त्यामध्ये आपण अंधश्रद्धा कुठेतरी वाढवताय आणि अंधश्रद्धा वाढवण्याचा भाग हा आपल्या ठिकाणी आहे। मात्र यातून भारतीय जनता पक्षाचं जे राष्ट्रीय धोरण आहे शिवाजी महाराजांची बदनामी करणं, त्यांचा इतिहास बदलणं, कटकारस्थान करणं हा त्यातलाच एक भाग होता। या गांडू बागेश्वरनं आज एक वक्तव्य केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या पराक्रमांचा अपमान केलेला आहे। कोण? हा गांडू बागेश्वर, ज्याला या महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी डोक्यावर चढवलेला आहे। सत्तेत बसलेले काही लोक त्याचे पाय धुवून पाणी पितात। अशा गांडू लोकांमुळे हा महाराष्ट्राचा आमचा पराक्रम, शिवरायांचा पराक्रम, त्याचा अपमान होत आहे। पण एक शिवभक्त म्हणून आणि एक बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून पहिल्यांदा त्या गांडूचा मी विरोध करतो आणि निषेध व्यक्त करतो। या बागेश्वर या गांडूने असं वक्तव्य केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे थकले होते आणि थकले असताना ते समर्थ रामदास यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की मी आता थकलेलो आहे आणि आता मला लढाई करायची नाही आणि मला आता विश्रांतीची गरज आहे आणि माझा राजपाट तुम्ही घ्या, असं वक्तव्य त्या बागेश्वरने केलेलं आहे। कोणासमोर केलेलं आहे? RSSचा मुख्य संघचालक मोहन भागवत आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर त्यांना हे वक्तव्य केलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्राचा मुख्य माणूस या अशा गांडू लोकांना जर पोसत असेल तर काय म्हणावं लागेल? या अशा माणसाला जर स्टेजवर देऊन जर भाषण करण्याची संधी देऊन जर आमच्या महाराजाचा पराक्रम, त्या पराक्रमाचा अपमान जर हा गांडू बागेश्वर करत असेल तर या गांडूला त्याची अवकाश दाखवण्यासाठी आम्ही शिवसैनिक सज्ज आहोत।